मित्रांनो, सर्वांचं शेतकरी बिझनेसमध्ये स्वागत आहे. आज आपण ऊसाची एकरी 100 ते 120 टन उत्पादन मिळवण्यासाठी काय केले पाहिजे आणि कशा प्रकारे ऊसाची संख्या आपण मेंटेन करून एका ऊसाचे वजन किती प्रमाणात आले तर तुम्हाला 100 ते 120 टन प्रति एकर प्रमाणे उत्पादन मिळेल त्याविषयी माहिती देणार आहोत. पाहता, एका एकरात 4500 रोपे बसतात. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही 4 बाय 1.5 वर अंतर लावलं तर 4500 रुपये बसतात उदाहरणार्थ दिले. आणि तुमचं अंतर समजा उदाहरणार्थ कमी जास्त झालं तर रुपये कमी बसणार आहेत आणि कमी झालं तर जास्त रुपये बसणार आहेत. या स्वरूपामध्ये मी उदाहरण दिलं. तुमचे अंतर कमी जास्त झाली तर रोपांची संख्या पण कमी जास्त होणार आहे. जर तुम्हाला एका ऊसाचे वजन 2 किलो 80 ग्रॅम किलो मिळाले तर तुम्हाला 100 ते 120 टन प्रति एकर ऊसाचे उत्पादन होणार आहे. पहा आता खाली, ऊस कारखान्याला जाताना एका एकरात 40 ते 45 हजार ऊस कारखान्याला जाणे अपेक्षित आहे. म्हणजे जे ऊस निघाले तुमच्या क्षेत्रात एका एकरात परिपक्व होऊन जे उभे ऊस आहेत ते 40 ते 45 हजार ऊस एका एकरातून अपेक्षित आहेत. त्यावेळेस तुम्हाला एवढं टनेज मिळणार आहे. आणि ही ऊसाची संख्या मिळवण्यासाठी तुम्ही जे लावलेला एक डोळा आहे, डोळ्यातून तुम्हाला 8 ते 10 पोटवे आले पाहिजे. आता तुम्ही समजा काही उदाहरण शेतकरी भरपूर आता कांडी लागण तर करतातच पहिले, पण आता रोपाची लागण करतात. मग एक रोप लावल्यानंतर तुम्हाला समज उदाहरणार्थ 8 ते 10 कमीत कमी 8 ते जास्तीत जास्त 10 पोटवे अपेक्षित आहेत एका डोळ्यातून. त्यावेळेसच तुम्हाला 40 ते 45 हजार ऊस एका एकरातून मिळणार आहेत हे अपेक्षित आहेत. आणि हे तुम्हाला डोळे करण्यासाठी तुम्हाला खत, पाणी नियोजन, आळवण्या, फवारणे हे नियोजन करणे अपेक्षित आहे. त्यावेळेस तुम्हाला या प्रमाणात ऊसाची संख्या एका एकरातून मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे ऊसाची पण उत्पादन क्षमता वाढल्यामुळे तुम्हाला एका एकरातून 100 ते 120 टन प्रति टन एकरी उत्पादन मिळणार आहे ऊसाचं. या प्रमाणात ऊस पिकाचं टनेज वाढवण्यासाठी कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे तुम्ही पण याप्रमाणे नियोजन करून ऊसाचे टनेज वाढवू शकता. माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे ऊसाचं नियोजन करता. जर तुम्हाला ऊस पिकाचं परिपूर्ण शेड्यूल पद्धतीत माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा बायोमध्ये आपले कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर, त्यावर तुम्ही मेसेज करून ऊस पिकाचं शेड्यूल पद्धतीत माहिती मिळवू शकता. आणि माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि अशा आपल्या शेतकरी बिझनेस फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.